नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी 107.1 मेगाहर्ट्झवर. आजच्या सायन्स कॉर्नरमध्ये मी मानसी आंबडेकर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आपण सगळेजण रोज सकाळी उठल्यापासून जवळपास प्रत्येक दैनंदिन व्यवहारामध्ये वैज्ञानिक उपकरणांचा उपयोग करतो, आपलं आयुष्य सुसह्य करत असतो. पण विज्ञान विषय म्हणून शिकायचा म्हटला की मग मात्र तो आपल्याला अवघड वाटतो, गुंतागुंतीचा वाटायला लागतो. मात्र एकदा तो शिकण्याची गोडी वाटायला लागली की मग मात्र त्याचा ध्यास लागतो. नवनवीन प्रयोग करून पाहण्याची उत्सुकता वाटते आणि अद्ययावत शोध लागण्यासाठी हीच महत्त्वाची ठरते. क्लिष्ट वैज्ञानिक तत्व सामान्य माणसांना आणि विद्यार्थ्यांना सोपी करून शिकवण्याचा वसा घेतलेले डॉक्टर हेमचंद्र प्रधान आज आपल्या भेटीला आलेत सायन्स कॉर्नरमध्ये. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या डॉक्टर होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. शालांत परीक्षेपासून पुढे BSc आणि MSc पर्यंत बोर्डातला प्रथम क्रमांक कायम त्यांचाच होता. अमेरिकेत मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात MIT मधून थिओरॉटिकल न्यूक्लिअर फिजिक्स विषयात त्यांनी PhD पूर्ण केलं आणि मॅकमास्टर युनिव्हर्सिटी तसंच युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन इथून पोस्टडॉक रिसर्च पूर्ण करून ते पुन्हा भारतात आले. विज्ञान आणि गणित विषयांच्या अध्यापनासाठी अनेक सोप्या पद्धती आणि टीचिंग एड्स त्यांनी तयार केलेत आणि विद्यार्थी शिक्षकांपर्यंत त्या पोहोचवल्यात. नमस्कार सर. तुम्ही अगदी शाळेपासून सगळ्याच परीक्षांमध्ये टॉपर होतात, म्हणजे बॅचलर्स आणि मास्टर्सला सुद्धा. तेव्हा शाळेपासूनच अध्यापन करायचं, आपण शिक्षकी पेशा आपण स्वीकारायचा हे तुम्ही ठरवलं होतं का? अगदी नक्कीच. म्हणजे काय झालं की मला उत्तम शिक्षक मिळाले आणि त्या शिक्षकांचा माझ्यावरती प्रभाव असल्यामुळे, आणि अर्थातच माझी आई प्राथमिक शिक्षिका होती. म्हणजे ज्यावेळेला मी शाळेत होतो त्यावेळेला अर्थातच तिने नोकरी सोडलेली होती, पण ती मला शिकवत असे. आणि त्यामुळे शिक्षकी पेशाबद्दल माझ्या मनामध्ये अत्यंत प्रेम, आवड अशी होती. आणि म्हणून मला असं वाटतं काही वर्षी आपण पुढे जायचं आणि शिक्षक व्हायचं हे जवळजवळ मी गृहीत धरलं होतं. आणि म्हणूनच मग ज्या तऱ्हेने आपण पुढे जायला पाहिजे त्या तऱ्हेने मी जाण्याचा प्रयत्न केला. विज्ञानाची आवड होती आणि मग म्हटलं की 12वी नंतर, त्यावेळच्या इंटर सायन्स नंतर, ज्यावेळेला मला अशी संधी होती की मी इंजिनिअरिंगला सुद्धा जाऊ शकलो असतो, त्यावेळेला मुद्दाम इतर काही माझ्या मित्रांबरोबर आम्ही इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये प्रवेश घेतला आणि विज्ञानामध्येच BSc MSc करायचं आणि मग पुढे जमेल तसं काम करायचं असं ठरवलं. पण त्यावेळेला लक्षात असं होतं की MSc झाल्यानंतर PhDला मी पुढे गेलो खरा, पण आधी प्राध्यापक व्हायचं हेही ठरवलं होतं. आणि सुदैवानं शाळेमध्ये आणि नंतर रुईया कॉलेजमध्ये मी जिथे शिकत होतो तिथे अतिशय चांगले प्राध्यापक मिळाल्यामुळे मला जे मनात होतं त्याचं सबलीकरण झालं. अच्छा सर, रुईया महाविद्यालयाचा आताच तुम्ही उल्लेख केलात. आता तर रुईया महाविद्यालय स्वायत्त महाविद्यालय आहे, पण तिथे तुम्ही अध्यापनाचा अनुभव घेतलेला आहे, तर तो कसा होता ते आम्हाला सांगा. अध्यापनाचा आणि अध्ययनाचा दोन्ही अनुभव रुईयामधले फार चांगले होते. आणि थोडंसं असं सांगायला हरकत नाही की मी ज्या शाळेत गेलो, मोहविद्यालय ठाणे, तिथं मला अतिशय चांगले नामांकित शिक्षक मिळाले. उदाहरणार्थ निगो पंडितराव, त्यांच्या नावाने एक वक्तृत्व स्पर्धासुद्धा अजून चालू आहे, ते माझे शिक्षक होते. आणि त्यांनी तर म्हणजे मला असं सांगितलं होतं की तू विज्ञानाकडेच जाणार आणि तू शास्त्रज्ञ होणार. त्यांना म्हणजे एक मला असं वाटतं की विद्यार्थ्याकडे पाहून कळायचं त्या व्यक्तीला कसली गोडी आहे आणि त्यांनी काय करायला पाहिजे. आणि म्हणून कदाचित असेल, पण आईवडिलांचं पण प्रोत्साहन असल्यामुळे आणि वडिलांना असं वाटायचं की मी अर्थातच खूप पुढे जावं, आणि त्यामुळे मी अर्थात पुढे आधी एल्फिन्स्टनमध्ये गेलो आणि नंतर रुईयामध्ये गेलो. रुईयामध्ये मला प्राध्यापक गोडबोले, त्यावेळचे प्राचार्य, त्यांनी स्वतः MITमधनं मास्टर्स केली होती आणि त्यांची अशी इच्छा होती की मी MITला जावं. म्हणून मग त्यांच्या प्रोत्साहनाने मी पुढे जायचं ठरवलं MSc झाल्यानंतर. आणि MSc झाल्यानंतर मी परदेशी 7 वर्ष होतो आणि 7 वर्षानंतर मी परत आलो. परत आल्यानंतर अर्थातच मला म्हणजे शिक्षकी पेशाकडे वळायचं होतं आणि म्हणून मी रुईया महाविद्यालय, जे माझं महाविद्यालय होतं, तिथे शिकवायला सुरुवात केली आणि 6 वर्ष मी तिथे होतो. आणि त्या 6 वर्षामध्ये निरनिराळे प्रयोग तर करायला मिळालेच, आणि आत्ता रुईया स्वायत्त होऊ पाहते त्याची मुहूर्तमेढ 75 साली लावली गेली होती. आणि त्याच्यासाठी आम्ही त्यावेळेला काम केलं होतं. आणि रुईया महाविद्यालयात मला इतके चांगले विद्यार्थी भेटलेत की त्याच्यापैकी अनेक जण मोठे संशोधक झालेत विज्ञानातले. त्याच्यानंतर अनेक कम्प्युटर सारख्या क्षेत्रामध्ये अगदी म्हणजे अनेक वेळेला विद्यार्थी त्यावेळेचे येतात समोर आणि सांगतात, सर आम्ही तुमचे विद्यार्थी होतो. त्याला खूप बरं वाटतं. म्हणजे असं सांगायला हरकत नाही की सिलिकॉन व्हॅलीमध्ये अमेरिकेतल्या जिथं काही मराठी नावं आहेत अतिशय गाजलेली,
गिरीश गायतोंडे आहे, सुनील गायतोंडे आहे, श्रीधर शुक्ल आहेत, गुरु परब आहेत. आणि असे विद्यार्थी ज्यावेळेला आपल्याकडे येऊन सांगतात की सर आम्ही तुमचे विद्यार्थी होते, त्यावेळेला फार बरं वाटतं. आणि अमेरिकेतले म्हणजे कम्प्युटरच्या क्षेत्रातच नव्हे तर एकंदर ज्याला एंटरप्रेन्युअर म्हणू, उद्योजक म्हणू, असे पण विद्यार्थी त्यावेळेला रुईयामध्ये जे होते ते नंतर जगामध्ये पुढे आले. आणि अनेक डॉक्टर्स आत्ताच्या क्षणी जे नावाजले तेही आमचे विद्यार्थी होते. त्यामुळे त्या ठिकाणी मला असं वाटतं की विद्यार्थ्यांकडनं सुद्धा शिकायला मिळालं. आणि हे विद्यार्थी इतके म्हणजे की त्यांच्या शिक्षकांना प्रोत्साहन देणारे असे होते. आणि आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळेला आम्हाला खूप जाणवत असे, आणि तो प्रश्न अजूनही आहे आपल्याकडे, की BScला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण विज्ञानाकडे गेलो त्याच्याबद्दल काहीतरी गिल्टी कॉन्शियन्स म्हणू आपण असं वाटत. आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे कसं परत वळवायचं आणि त्यांना विज्ञान किती चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही करिअर केलीत तर तुमचा निश्चितपणे पुढे जाण्याचा मार्ग त्याच्यातनं मिळेल तुम्हाला, असं पटवून देण्यासाठी आम्ही एक व्होकेशनल गायडन्स सेल 1976 ते 1979 3 वर्ष आधी चालवली होती. आणि ती सेल इतकी चांगली चालली की त्यावेळेला शशिकांत दैठणकर नावाचे आपल्या महाराष्ट्राचे एज्युकेशन सेक्रेटरी होते, ते आले होते. ते म्हणाले की तुम्ही इतकं चांगलं काम करतात की महाराष्ट्रात असं कोणीच करत नाही, अगदी व्होकेशनल गायडन्स सेंटर पण करत नाही. आणि ती सेल आम्ही विद्यार्थ्यांच्या मदतीने चालवली होती. म्हणजे त्याच्याकरता जे काही माहिती जमवायची, जे काही पोस्टर्स वगैरे तयार करायची, ती सगळी विद्यार्थ्यांनीच केली होती. आणि त्यामुळे हा माझा 6 वर्षाचा अतिशय चांगला अनुभव होता. आणि त्यातनं अनेक विद्यार्थी आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडल रिसर्च सारख्या संस्थेमध्ये जे संशोधक म्हणून आहेत किंवा अमेरिकेत संशोधक म्हणून आहेत ते सुद्धा त्या सेलमधून पुढे गेलेले आहेत. खरं म्हणजे एक गुरु म्हणून ह्याच्यापेक्षा मोठी काय पावती असणार खरंच. श्रोते हो, आपण संवाद साधतो आहोत होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे माजी संचालक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्याशी. विज्ञान आणि गणित हे जे 2 विषय तुम्ही निवडलेले आहेत, अध्यापनात सुद्धा शिकताना आणि शिकवताना सुद्धा ह्या 2 विषयांचा तुम्ही ठरवलात की आपण हेच विषय शिकवायचे. ते आजही बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप क्लिष्ट वाटतात, खूप अवघड वाटतात. आणि आजच्या काळामध्ये सुद्धा अजूनही ह्या विषयांचे पेपर लिहायचे म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना एक्झाम एन्झायटी येते, अजूनही दडपण वाटतं थोडंसं. पण मग तुम्हालाही असं सुरुवातीला ते कधी वाटलं होतं का? म्हणजे आता ते अध्यापनात गेलं खरं, पण प्रत्यक्षात तुम्हाला कधी असं वाटलं होतं का? ते विद्यार्थी म्हणून मला विज्ञानाची इतकी गोडी होती, गणिताची गोडी होती की ते कधी वाटलंच नाही. पुन्हा प्रश्न येतो असा की म्हणजे चांगले शिक्षक मिळाले ना का मग ते होतंच असं वाटतं मला. चांगल्या शिक्षकांकडनं म्हणजे प्रत्येक वेळेला अगदी तो शिक्षक अगदी रंजक शिकवेल वगैरे असं नाही आहे, तर तो किती चांगला विषय तुम्हाला समजावून सांगतो आणि त्याप्रमाणे ज्यावेळेला तुम्ही विचार करायला लागता तेव्हा त्याची मदत होऊन मग तुम्हालाही अरे मला आलं असं जेव्हा वाटायला लागतं ना, त्यावेळेला मला असं वाटतं प्रत्येक विद्यार्थी पुढे जातो. आणि हा एक विद्यार्थी आणि शिक्षकांचा परस्पर पूरक असा अनुभव अतिशय महत्त्वाचा असं मला वाटतं. आणि तो आम्हाला शाळेत मिळाला, त्याच्यानंतर महाविद्यालयात सुद्धा मिळाला. आणि म्हणून मला असं वाटतं की पुढे जातच राहिलो आणि त्यावेळेला कुठचीही गोष्ट कठीण अशी वाटली नाही असं मला प्रामाणिकपणे वाटतं. तुमच्या शाळेचा तुम्ही उल्लेख केला, ज्याला आत्ताच याच वर्षी 125 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यातले अनेक गुरुजन आजसुद्धा तुमची आठवण करतात आणि तुमच्या शाळेतल्या आठवणी अगदी ताज्या करतात. पण तुमचा एक शिक्षक म्हणून अनुभव आणि एक म्हणजे एक चांगला शिक्षक होण्याकरता चांगला विद्यार्थी होणं किती महत्त्वाचं आहे, याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या बाबतीत, की अनेक वेळेला आपण विषय ज्यावेळेला शिकतो ना तो विषय खरा आपल्याला समजतो ज्यावेळेला आपण कोणाला तरी शिकवतो त्यावेळेला. कारण काय होतं की ज्यावेळेला तुम्ही शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या समोर राहता उभे, त्यावेळेला तुमच्या मनात असं असतं की आपण चांगलं शिकवलं पाहिजे, किंबहुना विद्यार्थ्यांच्या समोर काहीतरी वेगळं सांगताना आपली फजिती होता कामा नये असा एक मनात कुठेतरी विचार असतो. आणि त्यामुळे आपण काय करतो की तो जो विषय आहे तो मांडायचा कसा याच्याविषयी खोलात जाऊन विचार करतो. आणि अनेक वेळेला आपण विद्यार्थी असताना ज्या गोष्टी आपल्या लक्षात घेतल्या नव्हत्या त्यासुद्धा आपल्याला तिथे लक्षात घ्यायला लागतात आणि ते करताना तो विषय आपल्याला जास्त समजतो. आणि म्हणून मी अनेक वेळेला सांगतो की जर तुम्हाला चांगलं शिक्षक व्हायचं असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांच्या पुढे उभे राहताना केवळ विद्यार्थ्यांना लेक्चर देऊ नका, तर विद्यार्थ्यांना समजलं किती आहे हे सांगण्याची संधी द्या. म्हणजे शिक्षक म्हणून तुम्हाला जे तुम्ही केलं आहात आणि त्याच्यामुळे तुम्ही शिकला आहात तशी संधी विद्यार्थ्यांना द्या. म्हणजे ज्याला मेटाकॉग्निटिव्ह म्हणजे टेक्निक्स
म्हणजे नुसतं समजायचं नाही, तर आपल्याला समजलं काय याच्यावरती विचार करता यायचा. ही जर संधी विद्यार्थ्यांना आपण दिली आणि ती जेव्हा विद्यार्थ्यांना आपण बोलायची, स्वतःला काय समजलं हे सांगायची संधी देतो ना, त्यावेळेला ती येते. आणि त्या तऱ्हेने मी प्रयोग खूप केले. अगदी गेल्या वर्षापर्यंत सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस मुंबई विद्यापीठामध्ये आहे, तिथं मी शिकवत असतो. तर तिथे सुद्धा प्रयोग करताना हेच मी केलं की विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही केवळ म्हणजे माझं ऐकू नका, तर तुम्ही एखादा प्रकल्प घ्या, त्या प्रकल्पावरती तुम्ही काहीतरी स्वतः बोला आणि इतर विद्यार्थ्यांनी तो जो विद्यार्थी बोलत असेल त्याचं मूल्यमापन करायचं. आणि विद्यार्थी एकमेकांचं इतर विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी मूल्यमापन ज्यावेळेला करतात ना, त्यावेळेला आपल्यापेक्षा ते जास्त काटेकोर असतात. आणि त्यामुळे एक म्हणजे आपल्या अध्यापनाला मजा येते आणि दुसरं म्हणजे कसं अध्यापन करावं ह्याच्यात आपण स्वतः गुंतून जातो आणि मग आपणही पुढे जातो असं मला वाटतं. दुर्गाबाई भागवतांचं एक वाक्य आहे की जोपर्यंत पोळपाटावरच्या पोळीला जबाबदारीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत ती फुगून चांगली होत नाही. आणि मला वाटतं हे अगदी याचाच उदाहरण आता तुम्ही सांगितलं की शिक्षक म्हणून असलेल्या जबाबदारीची जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्यातला कॉम्पिटिटिव्ह शिक्षक तयार होत नाही. ज्ञानियांचे ध्येय ध्यानियांचे ध्येय पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. ज्ञानियांचे ध्येय ध्यानियांचे ध्येय पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. ते हे समचरण उभे विटेवरी, ते हे समचरण उभे विटेवरी. पाहावी मातीरी विठ्ठल रूप, पाहावी मातीरी विठ्ठल रूप. ज्ञानियांचे ध्येय ध्यानियांचे ध्येय पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. जे तपस्वियांचे तपजे जपकांचे जाप्य. जे तपस्वियांचे तपजे जपकांचे जाप्य. योगियांचे गौप्य परमधाम. जे तेजकांचे तेज जे गुरुमंत्राचे गुज. पूजकांचे पूज्य कुलदैवत. ज्ञानियांचे ध्येय ध्यानियांचे ध्येय पुंडलिकाचे प्रिय सुखवस्तू. श्रोते हो, आपण संवाद साधतो आहोत इंडियन असोसिएशन ऑफ फिजिक्स टीचर्स या संस्थेचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्याशी. विज्ञानातल्या सगळ्याच कन्सेप्ट, सगळ्या संकल्पना ह्या प्रयोगशाळेमध्ये शिकवता येत नाहीत. मग अशा वेळेला शिक्षकांनी काय करावं? नाही, एक म्हणजे विज्ञान हे प्रयोगातच आहे. म्हणजे विज्ञानाची व्हॅलिडिटी म्हणून आपण वैधता ही प्रयोगातनंच समजते. म्हणजे कितीही म्हटलं आपण न्यूटनचा नियम, तर तो न्यूटनचा नियम हा शिकवून म्हणजे पढवून येणार नाही आहे. तर तो न्यूटनचा नियम अनुभव त्याचा आला तरच आपल्याला समजतो. म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे प्रत्यक्ष त्यांना अनुभव घेता येतील अशा गोष्टी सांगणं म्हणजेच विज्ञान पुढे नेणं आहे. म्हणजे काही वेळेला असं होऊ शकेल की जे आपण प्रगत विज्ञान म्हणू, म्हणजे अणुविज्ञान आहे किंवा अणुकेंद्रक शास्त्र आहे, ह्याच्या बाबतीत आपल्याला कदाचित विद्यार्थ्यांना सांगायला लागेल की असं असं असतं म्हणून. परंतु तिथे सुद्धा प्रत्यक्ष दाखले जरी आपल्याला दाखवता नाही आले विद्यार्थ्यांना, तरीसुद्धा प्रयोगाचे दाखले द्यायला लागतात. त्यामुळे प्रयोगाशिवाय विज्ञान नाही. आणि आपल्याकडे प्रयोगाशिवाय विज्ञान जे शिकवण्याची म्हणजे काहीतरी असं म्हणू एक पद्धत पडली आहे, ती फारशी योग्य नाही आहे. म्हणजे मला असं वाटते की प्रत्येक शिक्षकांनी विज्ञानाच्या प्रयोग हे दाखवलेच पाहिजेत आणि स्वतः ते
करायलाच पाहिजेत. अनेक वेळेला असं होतं की प्रयोग मुलांना दाखवताना फसतो, पण आम्ही असं पाहिलंय की चांगले शिक्षक फसलेल्या प्रयोगाची सुद्धा संधी घेतात आणि तो का फसला आहे विद्यार्थ्यांशी डिस्कस करून त्याच्यातनं पुढे जातात. त्यामुळे प्रयोगाचं मूल्य अतिशय विज्ञानाच्या अभ्यासामध्ये क्रिटिकल महत्त्वाचं आहे. शिक्षकांच्यासाठी मग या बाबतीतलं खास प्रशिक्षण तुम्ही देत होतात का? हो, नक्कीच. म्हणजे आम्ही होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये म्हणजे सांगायला हरकत नाही की रुईया महाविद्यालयानंतर 8 वर्ष मी विद्यापीठामध्ये होतो आणि विद्यापीठानंतर म्हणजे मला विशेषतः शास्त्रामध्ये जास्त गोडी निर्माण झाली आणि विज्ञानाच्या शिक्षणशास्त्रामध्ये, आणि म्हणून मी होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राकडे सहजपणे वळलो आणि ते करताना आम्ही गेले 25-30 वर्ष सतत विज्ञान शिक्षणाच्या बाबतीत शिक्षकांशी आमचा संबंध आला आणि त्यातनं प्रशिक्षण म्हणणं मला हा शब्दच आवडत नाही. शिक्षकांबरोबर आम्ही काम केलं. अच्छा. कारण ते काम करताना जसं ते शिक्षक शिकत होते ना तसं आम्हीही शिकत होतो. तर असं करताना आम्हाला खूपच अनुभव चांगले आले. त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही 4 गोष्टींकडे लक्ष केंद्रित करत असो. एक म्हणजे विद्यार्थी शिकतो कसा, विद्यार्थी म्हणजे वयानुसार त्याच्यामध्ये कशी सायकोलॉजिकल कॉग्निटिव्ह वाढ होत असते आणि त्याची माहिती शिक्षकांना पाहिजे, म्हणून पहिला भाग तो झाला कॉग्निटिव्ह सायन्स, आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन काय येतं आहे जगामध्ये. दुसरा भाग जो अतिशय महत्त्वाचा आम्हाला वाटत असेल तो असा की म्हणजे विषयाचं ज्ञान, म्हणजे भौतिकशास्त्र शिकवायचं म्हणजे ते नेमकं काय शिकवायचं, त्याच्यामध्ये अडचणी काय आहेत, त्याच्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत ज्या शिक्षकांनी काय झालं तरी विसरता कामा नयेत. तो दुसरा भाग झाला. तिसरा भाग म्हणजे प्रयोगशाळा, कारण प्रयोगशाळा ही विज्ञानामध्ये तेवढीच महत्त्वाची आहे. आणि प्रयोगशाळा कशी, तर अगदी तुम्हाला म्हणजे प्रयोगशाळा बंदिस्त पाहिजे, ज्याच्यामध्ये खूप मोठी इक्विपमेंट पाहिजे असं नाही आहे. तर रोजच्या व्यवहारातल्या गोष्टींमध्ये सुद्धा म्हणजे अगदी डस्टर घेऊन आपण खाली टाकलं तरी ती न्यूटनच्या नियमाप्रमाणे खाली जाते ना, ही वस्तूसुद्धा खाली जाते. म्हणजे रोजच्या व्यवहारातलं विशेषतः बायोलॉजीमध्ये भोवताली प्राणी, फळं, फुलं, वनस्पती इतके आहेत आणि त्यांचा उपयोग आपल्याला निश्चितपणे करता येतो. तर अशा रोजच्या गोष्टींच्या अनुभवातनं सुद्धा विज्ञान कसं साकारतं आणि ते कसं पाहायचं हे जर आपण विद्यार्थ्यांना शिकवलं तर विज्ञान शिकवण्याचा खरा हेतू आहे ना तो साध्य होतो. आणि त्या दृष्टीने काय करायचं हेही आम्ही सांगत असो. आणि चौथा म्हणजे ह्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की विज्ञान किंवा कुठचाही विषय आपण ज्यावेळेला समजतो असं म्हणतो ना तर त्यावेळेला 2-3 गोष्टी महत्त्वाच्या असतात की त्या विषयाचा संबंध इतर विषयांशी कसा लावता येतो, कनेक्टिंग म्हणजे हां. आणि विज्ञान म्हणजे अगदी खेळाच्या मैदानावरती पण विज्ञान आहे. मग धावणारा मुलगा जेव्हा धावतो ना त्यावेळेला एकदम त्याचा वेग त्याला कमी करता येत नाही. हां, लंगडीचं क्रीडांगण असतं ते ठराविक मापाचं आणि ठराविक लांबी रुंदीचं लागतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला चौरस लागतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्याच्यामध्ये गणित आहे, ह्याच्यामध्ये विज्ञान आहे. प्रत्येक जीवनातल्या गोष्टीमध्ये विज्ञान कसं आहे आणि ते कनेक्ट कसं करायचं आणि त्याच्या पलीकडे जाऊन विज्ञानाचं ज्याला आपण संप्रेषण म्हणू, विज्ञान आपण शिकलोय ते मांडायचं कसं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे कनेक्टिंग आणि कम्युनिकेटिंग हा सुद्धा आमच्या प्रशिक्षणाचा आपण म्हणू शिक्षकांबरोबर काम करण्याचा भाग होता. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश, फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश,
झाले सारे पाय वाटा जाग्या झाल्या सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या ओ एक अनोखे लावण्य आले भरास भरास फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. श्रोतेहो, आपण संवाद साधतो आहोत होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्थेचे माजी संचालक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्याशी. बऱ्याचशा शाळांच्याकडे विज्ञान शिक्षणासाठी ही जी संसाधनं आहेत, म्हणजे आता तुम्ही उल्लेख केला तशा प्रयोगशाळा किंवा त्याच्यासाठी लागणारी जी उपकरणं आहेत, अगदी छोटी छोटी उपकरणं, तर यांचा सुद्धा अभाव आजही बऱ्याच शाळांमध्ये आहे. किंबहुना तो असला तरी सुद्धा बरेचसे शिक्षक त्याचा वापर करतातच असं नाही. मग या संबंधातला तुमचा अनुभव काय सांगतो? एक म्हणजे आपल्या शाळांना साधनं कमी आहेत हे खरं नाही आहे. साधनं खूप मिळालेली आहेत आणि त्याचा उपयोग करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे अनेक वेळेला साधन नसलं ना तर त्याच्याऐवजी पर्यायी साधन शिक्षक स्वतः बनवू शकतात. कारण की शाळेतलं विज्ञान काही इतकं मोठं विज्ञान नाही आहे की ज्याच्याकरता ॲटॉमिक एनर्जी डिपार्टमेंटची लॅबोरेटरी पाहिजे. तर त्या साध्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे त्या करता येतात. आणि त्या कशा करता येतात याच्याविषयी शिक्षकांना एक म्हणजे ज्ञान नसतं आणि दुसरं म्हणजे भीती वाटत असते. तर ज्ञान आणि भीती ह्या जर गोष्टी आपण, भीती दूर करणं आणि ज्ञान देणं ह्या जर गोष्टी आपण शिक्षकांबरोबर काम करताना केल्या तर त्याच्यातनं शिक्षकांच्या म्हणजे त्यांच्या एक स्वतःची जी काही म्हणजे पोटेन्शियल असतं ना ते बांध फुटल्यासारखं मोकळं होतं आणि ते खूप चांगलं काम करायला लागतात, असा आमचा अनुभव आहे. आणखीन म्हणजे प्रयोगच्या बाबतीत असं सांगता येईल की उदाहरणार्थ सूक्ष्मदर्शक म्हणतो आपण, मायक्रोस्कोप. तर मायक्रोस्कोप शाळांमध्ये नक्कीच असतो प्रत्येक, पण त्या मायक्रोस्कोपचा उपयोग कसा करायचा हे शिक्षकांना माहीत नसतं. त्यामुळे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रामध्ये आम्ही असं केलं होतं की प्रत्येक शाळेत जायचं आणि तिथं मायक्रोस्कोप अगदी शिक्षकांना स्वतःला आमच्यासमोर डिस्मॅन्टल करायला लावायचा आणि मग प्रत्येक भाग त्याचा पाहून त्याचं काम काय आहे ते लक्षात घेऊन मग पुन्हा तो एकत्र करायचा. आणि असं केल्यानंतर शिक्षकांची त्या इन्स्ट्रुमेंटविषयी भीती गेली का मग अर्थातच मुलांसाठी त्यांचा उपयोग करणं शिक्षक सहजपणे करायला लागतात. आणि मग त्यांना कळतं अरे हा मायक्रोस्कोप आहे ना, म्हणजे शाळेत सांगितल्यात नाही गोष्टी, त्याच्यापेक्षा जगामध्ये इतक्या गोष्टी आहेत त्या सुद्धा सगळ्या मायक्रोस्कोप खाली पाहता येतात आपल्याला. म्हणजे शाळेमध्ये कुठेतरी एखादा विंचू आला तर त्या विंचूची नांगे सुद्धा आपल्याला थोडीशी पाहता येईल की त्याच्यामध्ये. अशा तऱ्हेने मग त्यांची स्वतःची प्रयोगक्षमता सुद्धा वाढू लागते. तर हे व्हायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे मुलांपर्यंत विज्ञान चांगलं पोहोचवायचं असेल तर शिक्षकांना एम्पॉवर करणं जास्त महत्त्वाचं आहे. आजच्या भागामध्ये आपण संवाद साधलात की विद्यार्थ्यांच्या पर्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये विज्ञान पोहोचवण्यासाठी आणि गणित पोहोचवण्यासाठी शिक्षकांना कशा प्रकारे ह्या संधी घेता येतील. पुढच्या भागात त्यांच्या कार्याबद्दल आपण अधिक जाणून घेऊया. आज मात्र इथेच थांबूया. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे sciencecorner@fmrainbow@gmail.com. आजच्या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य केलं होतं भरत बांदेकर आणि रिया राऊळ यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं चेतना झांजे आणि ऐश्वर्या सांगेकर यांनी. सादरकर्त्या नेहा खरे यांच्यासह मी मानसी आंबडेकर आता इथेच तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.